हॅलो एव्हरीवन, माझे नाव आहे विद्या जोशी. क्लास 10वीच्या बोर्डचे एक्झाम खूपच जवळ आलेले आहेत आणि आतापर्यंत नक्कीच तुमचे टेक्स्टबुकचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह झालेलेच असतील. त्याचबरोबर तुम्ही प्रिव्हियस इयरचे बोर्ड क्वेश्चन पेपरही सॉल्व्ह केले असालच. तर हे सगळं सॉल्व्ह करत असताना मनामध्ये एक नेहमी भीती असते, ती क्वेश्चन नंबर 4 आणि 5 बद्दल. कारण क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये येणारे जे क्वेश्चन्स आहेत ते आउट ऑफ द टेक्स्टबुक असतात आणि तेही क्वेश्चन 4 आणि 3 मार्क्ससाठी विचारले जातात. तर हे सॉल्व्ह करत असताना मनामध्ये अजूनही त्यापेक्षा मोठी भीती असते ती, की जर लिनियर इक्वेशन मधला क्वेश्चन आला तर काय करणार? क्वाड्रॅटिक मध्ये आले तर काय करणार? कारण लिनियर आणि क्वाड्रॅटिक मधले नॉर्मल इक्वेशन तर आपल्याला नक्कीच सॉल्व्ह करायला येतात. पण जर वर्ड प्रॉब्लेम आला तर काय करणार? आणि क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये येणारा क्वेश्चन हा नेहमीच वर्ड प्रॉब्लेम असतो. तर नॉर्मल इक्वेशन तर आपण सॉल्व्ह करू शकतो, पण वर्ड प्रॉब्लेम असेल तर इक्वेशन बनवायचं कसं हेच कळत नाही. तर आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत की इक्वेशन हे कसे बनवायचे. चला तर आपण स्टार्ट करूया फर्स्ट चॅप्टर पासून, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. ओके, जर समजा की आपल्याला क्वेश्चन विचारलेला असेल डिस्टन्स कवर्ड रिलेटेड, म्हणजे की कार कवर्ड डिस्टन्स, ट्रेन कवर्ड डिस्टन्स किंवा बॉय कव्हर डिस्टन्स, अशा टाइपचे जर क्वेश्चन्स असतील तर त्याच्यामध्ये आपण नक्कीच हा फॉर्म्युलाचा यूज करणार आहे. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, और डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. ह्यापैकी ह्याचा आपण नक्कीच तिथे यूज करणार आहोत. त्याचे एक्झाम्पल ही मी तुम्हाला देईनच. आता समजा की मुव्हिंग अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम बोट. आता बोट जी आहे ही मुव्हिंग जर डाऊनस्ट्रीम जर मुवमेंट असेल तर काय करणार आपण? डाऊनस्ट्रीमचं पहिला मिनिंग आपण समजून घेऊया. जर सपोज की आपली बोटची जी स्पीड आहे ती एक्स आहे आणि आपल्या वॉटरचा जो करंट आहे तो वाय आहे. तर जर स्पीड आपली डाऊनस्ट्रीम असेल म्हणजे काय असणार? मोमेंट जर आपले डाऊनस्ट्रीम असेल तर स्पीड किती असेल? डाऊनस्ट्रीमचा मिनिंग काय असतो? की प्रवाहाच्या बरोबर जाणे. डाऊनस्ट्रीमचा मिनिंग असतो प्रवाहाच्या बरोबर जाणे. जर आपली बोट प्रवाहाच्या बरोबर जात असेल तर डेफिनेटली आपली तिथे स्पीड होणार आहे इन्क्रीज, म्हणजे एक्स प्लस वाय ही आपण स्पीड घेणार आहोत जेव्हा डाऊनस्ट्रीम मुवमेंट असेल. सिमिलरली जेव्हा अपस्ट्रीम मुवमेंट असते तेव्हा स्पीड आपली काय होते? कमी होते. का होते? कारण अपस्ट्रीमचा मिनिंग असतो की जी स्पीड आहे ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड बोट जात असेल तर त्याची डेफिनेटली स्पीड काय होते? कमी होते. तिथे आपण लिहितो एक्स मायनस वाय. सिमिलरली जेव्हा आता हा मोस्टली आपला क्वेश्चन विचारला जाणाऱ्यापैकी क्वेश्चन आहे नंबर्स अँड डिजिट. जेव्हा आपल्याला एक 2 डिजिट नंबर दिलेला असतो तेव्हा आपण त्याला एक्स आणि वाय असं कन्सिडर करतो. म्हणजे त्याची वाय युनिट प्लेसला आपण वाय कन्सिडर केला आणि टेन्स प्लेसला आपण त्याच्या टेन्स प्लेसला आपण इथे एक्स कन्सिडर केला. इथे आपण टेन्स प्लेसला जर एक्स कन्सिडर केला तर आपला ओरिजिनल नंबर फॉर्म होईल 10x प्लस वाय. आणि जर तसाच आपण जर डिजिट इंटरचेंज केले, हा मोस्टली विचारला जाणारा क्वेश्चन आहे, जो आपण डिजिट त्याचे इंटरचेंज करतो म्हणजे एक्सच्या ठिकाणी वाय येणार, त्यावेळी आपला नंबर फॉर्म होईल 10y प्लस एक्स. आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देते म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. जर समजा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, समजा फॉर एक्झाम्पल 45 एक आपला असा नंबर आहे. ओके, आता हा फाय जो आहे हा आपला वाय आहे. ओके, का? कारण आपण युनिट प्लेसला वाय कन्सिडर केलेला आहे. आणि हा 4 जो आहे तो आपला एक्स आहे कारण आपला टेन्स प्लेसवर आहे एक्स. तर हा नंबर आपला फॉर्म होतो 45 म्हणजे 40 प्लस 5 असतो, बरोबर. तर हा इक्वेशन बनला आपला 10x प्लस वाय झाला. हा नंबर आपला बनला 10x प्लस वाय. तर सिमिलरली जर डिजिट चेंज झाले म्हणजे हा 45 चा काय बनेल? 54 बनेल. आणि 54 हा कसा बनला आहे? 50 प्लस 4, 50 प्लस 4 म्हणजेच हा
जो 5 आहे तो तर वाय वाय होता आपला नंबर, त्याच्यामुळे ह्याला आपण लिहिणार 10y प्लस एक्स. म्हणजे जेव्हा डिजिट आपले इंटरचेंज होतात तेव्हा आपण 10y प्लस एक्स ही मेथड आपण ह्याच्यामध्ये घेतो. ओके. त्याचबरोबर नेक्स्ट, जेव्हा फ्रॅक्शन रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारले जातात, जेव्हा आपल्याला फ्रॅक्शन रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात तेव्हा आपण नेहमी घ्यायचं आहे न्यूमरेटर बी एक्स आणि डिनॉमिनेटर बी वाय, आणि आपला फ्रॅक्शन आपण इंडिकेट करणार आहोत एक्स अपॉन वाय. मग आता बऱ्याच वेळा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात वेन वन इज सबट्रॅक्टेड फ्रॉम न्यूमरेटर देन फ्रॅक्शन बिकम, किंवा असं असतं की वेन 2 or 3 ऍडेड इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर देन फ्रॅक्शन बिकम. अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन येतात त्यावेळी आपल्याला नेहमीच एक्स इज अ न्यूमरेटर कन्सिडर करायचं आहे आणि वाय ला आपण डिनॉमिनेटर कन्सिडर करून आपलं ओरिजिनल फ्रॅक्शन आपण नेहमी एक्स अपॉन वाय करणार आहोत. आणि त्यानंतर जी नेक्स्ट कंडिशन असेल त्या कंडिशननुसार आपण ह्याच्यामध्ये ऍड सबट्रॅक्ट किंवा जी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशनचा यूज करून इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला फिफ्थ पार्ट येतो कमर्शियल प्रॉब्लेम. कमर्शियल प्रॉब्लेम म्हणजे काय, की समजा एखादी वस्तू आपण सेल केली, जेव्हा सेल केल्यानंतर आपला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, तर त्याला त्याच्या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्याला आपण म्हणतो कमर्शियल प्रॉब्लेम्स. कमर्शियल प्रॉब्लेम्स, आता जर समजा की तुमची सेलिंग प्राइस एसपी म्हणजे सेलिंग प्राइस ही एक्स आहे आणि कॉस्ट प्राइस म्हणजे ज्या प्राइसला तुम्ही खरेदी केली होती ती प्राइस तुमची जर वाय आहे, आणि जर जेव्हा आपला सेलिंग प्राइस हा कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त असतो तेव्हा नेहमीच तिथे आपला प्रॉफिट झालेला असतो. आणि जेव्हा लॉस कधी होतो, जेव्हा आपला कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असते तिथे आपण लॉस घेतो. ओके. ह्या ह्या रिलेटेड आपल्याला जर क्वेश्चन्स आले तर हे आपल्याला कॉन्सेप्ट तिथे लक्षात ठेवायचे आहेत. आणि मोस्टली आपल्याला येणारे क्वेश्चन जे असतात, इनफॅक्ट सगळेच क्वेश्चन ह्या टाईपचेच ह्या विचारले जातात. त्याचबरोबर अजून एक 6 टाईपचा आपला क्वेश्चन आहे की वर्क डन. वर्क डन बाय मेन किंवा कोणतंही वर्क डन असेल तर कोणती मेथड यूज करायची आहे ती आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊनच सांगेन. आता बघा, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 2 men and 7 boys can do a piece of work in 4 days. The same work is done in 3 days by 4 men and 4 boys. How long would it take 1 man and 1 boy to do it? म्हणजे आपल्याला क्वेश्चन आधी काय दिलेला आहे बघा, जर डू बॉय आणि 7 मेन्स दोघांनी एकत्र काम केलं तर ते वर्क कंप्लीट करण्यासाठी त्यांना 4 डेज लागतात. आणखी जर तेच सेम काम जर 4 बॉईज आणि 4 मेन्सनी केलं तर त्यांना 3 डेज लागतात. अशा आपल्याला दोन इथे कंडिशन दिलेले आहेत. तर ह्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आधी काय करूया, इक्वेशन फॉर्म करून घेऊ आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हाऊ लॉंग वुड इट टेक 1 मॅन अँड 1 बॉय टू डू इट. तर ह्यासाठी सर्वात आधी आपण काय करूया, टाइम टेकन टू कम्प्लीट अ वर्क बाय अ मॅन बी एक्स करू. लेट टाइम टेकन टू कम्प्लीट अ वर्क बाय अ मॅन बी एक्स केला, एक्स डेज घ्या किंवा एक्स डेज. and time taken to complete work by a boy b y days and time taken to complete work by a boy b y days. ओके. आता आपण हे कन्सिडर केलं तर आता अकॉर्डिंग टू द कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय दिली आहे, 2 men and 7 boys can do a piece of work in 4 days. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत बघा, सगळ्यात आधी आपण लक्षात ठेवायचं आहे की एका व्यक्तीला जर काम कंप्लीट करण्यासाठी एक्स डेज लागत असतील
तर त्याने एका दिवसामध्ये किती काम केलं असेल. आता ह्याच टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे आता बघा की हा टाइम टेकन वाला कम्प्लीट वर्क असेल किंवा टँक फिलिंग वाला आपल्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी क्वेश्चन आहे, तशा टाईपचे कोणतेही जरी क्वेश्चन आले तर हीच मेथड आपल्याला फॉलो करायची आहे. ती म्हणजे सगळ्यात आधी आपण काय लिहिणार, टाइम टेकन टू कम्प्लीट वर्क बाय अ मॅन बी एक्स केलेला आहे. तर त्याच एका व्यक्तीने एका दिवसामध्ये किती काम केलं असणार आहे, ते किती असेल. completed work in 1 day. इत्यादि घेऊ. A man complete work in 1 day is equal to 1/x असणार आहे. एक दिवसामध्ये जर त्याने सगळं काम कंप्लीट केलं असेल तर एका दिवसामध्ये त्याने जे वर्क केलेलं आहे ते आहे 1/x. तसंच अ बॉय कंप्लीट वर्क इन 1 day. एका दिवसामध्ये बॉयनं जे काम केलेलं आहे ते असणार आहे 1/y. ओके. तर आता अकॉर्डिंग टू द कंडिशन आपण जाऊ. कंडिशन काय दिलेली आहे, 2 बॉईज म्हणजे एका व्यक्तीने केलेलं काम आहे 1/x इन 1 day आणि एका बॉयने वर्क केलेलं आहे ते 1/y. तर आपल्याला क्वेश्चनच्या अकॉर्डिंगली 2 मेन आणि 7 बॉईज कॅन डू पीस ऑफ वर्क इन 4 days. म्हणजेच 2 मेन आणि 7 बॉईजने एका दिवसामध्ये किती काम केलं असेल. इथे घेऊ आपण अकॉर्डिंग टू द कंडिशन. अकॉर्डिंग टू कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन काही लिहिलं तरीही चालेल. तर काय आहे 2/x का 2 मेन आहेत. ओके, त्यामुळे मी तर 2 घेतला. प्लस 7 बॉईज आहेत म्हणून घेतला मी 7/y इज इक्वल टू एका दिवसामधलं काम आहे. ओके, तर त्यामुळे इथे मी घेणार 1/4. बरोबर, हे आहे त्यांचं एका दिवसामधलं वर्क. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 1. ह्याला घेतला आपण इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आता सेम वर्क दोघांनी केलेला आहे 3 डे. सेम वर्क 3 days मध्ये कंप्लीट केलेलं आहे 4 मेन अँड 4 बॉईज. म्हणजेच आपल्या इथे क्वेश्चन इक्वेशन बनेल देअरफॉर 4/x प्लस 4/y इज इक्वल टू 1/3. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 2. आता आपण बघणार की 1/x आणि 1/y अशा जर कंडिशन आल्या तर आपण त्याला डायरेक्ट लिनियरली सॉल्व्ह नाही करू शकत. त्यामुळे ते आपण सबस्टिट्यूट करणार आहोत किंवा अज्युम करणार आहोत. तर आपण काय करू, ते अज्युम. वन अपॉन एक्स इज इक्वल टू एम किंवा ए पी क्यू तुम्ही काही घेऊ शकता. मी एक्स 1/x इज इक्वल टू एम केला अँड 1/y इज इक्वल टू एन घेतला. मग आता त्याच्या अकॉर्डिंगली आपले इक्वेशन्स काय बनतील बघा. देअरफॉर इक्वेशन्स बिकम इक्वेशन्स बिकम 2m प्लस 7y इज इक्वल टू 1/4. ह्याला आपण देऊ इक्वेशन नंबर 3. आणखी इथे आहे आपला 4m प्लस 4y इज इक्वल टू 1/3. ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 4. आता आपले दोन्ही इक्वेशन लिनियर मध्ये फॉर्म झालेले आहेत. तर आपण दोघांनाही सायमल्टेनियसली हे 2 इक्वेशन आहेत ते इलिमिनेटिंग मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. आणि जी आपली व्हॅल्यू येईल m आणि n परत आपल्याला ती रिप्लेस करायची आहे 1/x ने. म्हणजे आपल्याला x आणि y मिळेल. आणि जर x आणि y मिळाला तर आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, 1 man and 1 boy how long would it take 1 man and 1 boy to do it. म्हणजेच आपण काय करणार, परत x प्लस y करणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. अशा टाईपचे आपण
ह्या टाईपमध्ये कोणतेही क्वेश्चन्स आले तर आपण त्याला ह्याच मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. मग ते टँक फिलिंगचे असू देत, हे बर्डन असू देत, कोणतेही बर्डन जर असा टाईपचा क्वेश्चन आला तर डेफिनेटली आपण ह्याच मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. आता जर सिमिलरली आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, बॉय ट्रॅव्हल्ड 300 किलोमीटर बाय ट्रेन अँड 200 किलोमीटर बाय टॅक्सी. It took 5 hours 30 minutes, and but if he travels 260 kilometer by train and 240 kilometer by taxi, he takes 6 minutes longer. Find the speed of the train and speed of the taxi. अशा टाइपचे जर क्वेश्चन्स आपल्याला आले तर नक्कीच पहिला आधी आपल्याला लिहून घ्यायचं आहे हे लेट स्पीड ऑफ ट्रेन बी x, ट्रेन बी x and speed of taxi be y. Speed of taxi be y. आता अकॉर्डिंग टू द क्वेश्चन पहिला आपल्याला काय बनेल बघा, आपला फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. म्हणजेच टाइम आपला काय असणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजेच टाइम आपला असेल डिस्टन्स अपॉन स्पीड. आता क्वेश्चनच्या नुसार आपण काय लिहिणार अकॉर्डिंग टू द क्वेश्चन. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, जर तो ट्रेन आणि टॅक्सी 300 किलोमीटर त्याने ट्रेनने प्रवास केलेला आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू द क्वेश्चन, अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय कंडिशन दिलेली आहे आपली फर्स्ट कंडिशन, जर त्याने 300 किलोमीटर म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड, जर 300 किलोमीटर बाय ट्रेन आणि ट्रेनची स्पीड आपण कन्सिडर केलेली आहे x, ओके, प्लस जर त्याने 200 किलोमीटर बाय टॅक्सी केलेला आहे, म्हणजे 200 डिस्टन्स त्याने कशाने कव्हर केलेला आहे, टॅक्सीने, त्यामुळे डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे 200 अपॉन y, कारण y ही कोणाची स्पीड आहे, टॅक्सीची आहे. तर त्याला टाइम लागलेला आहे 5 hours 30 मिनिट. किती टाइम लागलेला आहे, 5 hours 30 मिनिट. मग अशा क्वेश्चन मध्ये आपल्याला आधी याचा युनिट सेम करून घेतलं पाहिजे. देअरफॉर इथे घेऊ आपण 300 अपॉन x प्लस 200 अपॉन y इज इक्वल टू 5 hours 30 मिनिट, म्हणजे हे 30 अपॉन 60 झाला. 0 0 कॅन्सल, 1 जा 2 जा इज इक्वल टू किती येतो बघा, 60 2 जा, म्हणजे इथे येईल आपल्याला 11 अपॉन 2, म्हणजे 300 अपॉन x प्लस 200 अपॉन y, सॉरी 200 अपॉन y इज इक्वल टू 11 अपॉन 2. हे आपलं मिळालं फर्स्ट इक्वेशन. त्याला दिला आपण इक्वेशन नंबर 2. तसंच आपल्याला इक्वेशन मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, जर त्याने 260 किलोमीटर बाय टॅक्सी ट्रॅव्हल केलेला आहे, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन 260 अपॉन x, कारण 260 किलोमीटर त्याने ट्रेनने ट्रॅव्हल केलेला आहे, प्लस 240 किलोमीटर त्याने टॅक्सीने जर ट्रॅव्हल केला तर त्याला 6 मिनिटे एक्स्ट्रा टाइम लागणार आहे. म्हणजेच 5 प्लस 30 मिनिट म्हणजे 36 अपॉन 60 क्वेश्चन झालेला आहे हा. पहिला आपण परत सॉल्व्ह करू. 6 6 जा 16 जा, म्हणजे किती येतो बघा, 50 प्लस 6 अपॉन 10. इथे लिहू त्यापेक्षा, म्हणजेच म्हणजेच 260 अपॉन x प्लस 240 अपॉन y इज इक्वल टू 50 प्लस 6 56 अपॉन 10. ओके, हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता सिमिलरली 1 अपॉन x आहे, व्हेरिएबल आपला डिनॉमिनेटरला आहे, म्हणजेच आपल्याला इथे परत अझूम करावं लागेल की 1 अपॉन x इज इक्वल टू पी एम एन, तुम्ही कोणतंही लेटर घेऊ शकता. अझूम 1 अपॉन x इज इक्वल टू, मी ते p घेते, अँड 1 अपॉन y इज इक्वल टू q.
तर त्यानुसार परत तुमचे दोन इक्वेशन्स बनतील, म्हणजे 300p प्लस 200q इज इक्वल टू 11/2 इज इक्वल टू 11/2. ह्याला दिला आपण इक्वेशन नंबर 3. आणि सिमिलरली आपल्याला फोर्थ इक्वेशन मिळेल, जो असेल आपला 260p प्लस 240q इज इक्वल टू 56/10. ह्याला झाला इक्वेशन नंबर 4. अशा टाईपचे आपल्याला इक्वेशन्स फॉर्म करायचे आहेत. अशा टाईपमध्ये कोणताही क्वेश्चन असेल, म्हणजे स्पीड डिस्टन्स रिलेटेड कुठलाही क्वेश्चन आला तर आपल्याला ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. त्याचबरोबर अशाच पद्धतीचा दुसरा क्वेश्चन असतो बोटवाला, की जो अपस्ट्रीम असेल डाऊनस्ट्रीम असेल त्यालाही सेमच मेथड आपण फॉलो करणार आहोत. फक्त इथे आपला जर अपस्ट्रीम असेल तर एक्स मायनस वाय घेणार आहोत, आणि डाऊनस्ट्रीम जर स्पीड असेल तर त्याला आपण एक्स प्लस वाय अशाच पद्धतीने आपण तोही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आता सिमिलरली त्या पद्धतीनेच आपण क्वाड्रॅटिकचेही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण वर्ड्स प्रॉब्लेमचे इक्वेशन्स बनवायला शिकणार आहोत. इथेही आपण सेमच मेथड अप्लाय करणार आहोत, जी आपण ऑलरेडी जी आपण लिनियर इक्वेशन्स मध्ये केलेली आहे त्या पद्धतीनेच इथेही आपण इक्वेशन बनवणार आहोत. आता बघा, त्यासाठी आपण पहिला आपण एक क्वेश्चन बघूया. अ मोटर बोट हुज स्पीड इज 9 km/h in still water goes 12 km downstream and come back in total time of 3 hours. Find the speed of the stream. आता आपल्याला इथे स्पीड ऑफ द स्ट्रीम फाइंड आउट करायचं आहे, आणि स्पीड ऑफ द बोट आपल्याला दिलेली आहे 9 km/h. आता सपोज जर आपण स्पीड ऑफ द स्ट्रीम बी x किलोमीटर घेतली, तर स्पीड ऑफ द बोट डाऊनस्ट्रीम जेव्हा असेल तेव्हा नक्कीच तुमची स्पीड ही काय झाली असणार आहे, वाढलेली असणार आहे. म्हणजे बोटची स्पीड प्लस स्ट्रीमची स्पीड म्हणजे 9 प्लस ही काय असणार आहे तुमची स्पीड ऑफ द बोट डाऊनस्ट्रीम. आणि सिमिलरली जेव्हा तुमची बोट आहे ही काय बोट काय झालेली आहे, कम बॅक, म्हणजे जेव्हा रिटर्न आली तेव्हा स्पीड ऑफ द बोट ही अपस्ट्रीम असणार आहे. त्यावेळी जेव्हा अपस्ट्रीम असेल तेव्हा नक्कीच आपण काय घेतो, सबट्रॅक्शन करतो, म्हणजे बोटची स्पीड आणि स्ट्रीमचं काय झालं, स्पीड ऑफ द स्ट्रीमचं सबट्रॅक्शन झालेलं असणार आहे. त्यावेळी आपण काय घेणार, वेन स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम त्यावेळी इज इक्वल टू येईल आपला 9 - x km/h. तर त्यासाठी आधी आपण लिहून घेऊया, लेट द स्पीड ऑफ द स्ट्रीम बी x km/h. स्पीड ऑफ द स्ट्रीम बी x km/h. Then speed of the boat downstream, speed of the boat downstream is equal to 9 plus x km/h. आणि सिमिलरली जेव्हा स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम असते त्यावेळी ही नक्कीच सबट्रॅक्शन झालेलं असतं, म्हणजे स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम इज इक्वल टू 9 - x km/h असणार आहे. ओके, तर आता आपल्याला काय क्वेश्चन दिलेला आहे, जेव्हा आपली बोट ही 12 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेली आणि परत रिटर्न आली, म्हणजे रिटर्न ही त्याची अपस्ट्रीम आली असणार आहे, आणि त्यावेळी टोटल टाइम त्याला लागलेला आहे 3 आवर्स. टोटल टाइम लागलेला आहे 3 आवर्स, म्हणजे त्याने डाऊनस्ट्रीम 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. तसंच विरुद्ध दिशेने जेव्हा आली तेव्हाही तिने सेम डिस्टन्स कव्हर केलेला आहे. म्हणजेच इथे आपण फॉर्म्युला घेणार, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजेच आता आपल्याला जेव्हा बोट आपली डाऊनस्ट्रीम गेली त्यावेळी तिने 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे, म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड 12/9 प्लस एक्स प्लस टोटल टाइम आहे, म्हणजे आपण ऍड करणार जाण्याचा टाइम आणि येण्याचा टाइम, दोन्ही टाइम मिळून 3 आवर्स लागलेले आहेत. म्हणजेच सेम 12 आता अपस्ट्रीम आहे म्हणजे 9 - x इज इक्वल टू 3 आवर्स. ओके, आता ह्याला आपण
इथे सॉल्व करू आधी. देअरफॉर 9 minus x multiplied by 12 plus 12 into 9 plus x whole divided by 9 minus, therefore 9 minus x multiplied by 12 plus 12 into 9 plus x whole divided by 9 whole divided by 9 plus x into 9 minus x is equal to 3. आता तुम्ही ह्याला इथे 12 ने आत मल्टिप्लाय करू शकता आणि इकडे ही मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटर तुम्हाला a प्लस बी आणि a मायनस बी च्या फॉर्म मध्ये दिसतोय. तर आता तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता आणि इक्वेशन सॉल्व करू शकता. तर 12 9 येतो 108 मायनस 12x प्लस 108 प्लस 12x whole divided by 9 square minus x square is equal to 3. आता हा 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडे जाईल, तेव्हा तो तिकडे मल्टिप्लाय करेल आणि इकडे प्लस 12 मायनस 12 गेट कॅन्सल आणि तुम्हाला ते कोऑर्डिनेट इक्वेशन मिळेल आणि त्याला तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, तर ह्या पद्धतीनेच अजून एक आपण सेकंड इक्वेशन बघूया. सेकंड क्वेश्चन बघू. बघा, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. फॉर द सेम अमाउंट ऑफ वर्क A takes 6 hours less than B if together they complete the work in 13 hours 20 minutes. Find how much time will B alone takes to complete the work. आता क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की ए ला जेवढा टाइम एक्स्ट्रा लागतो टाइम कंप्लीट करण्यासाठी वर्क, त्याच्या 6 तास कमी वेळामध्ये ए काम कंप्लीट करतं. मग समजा जर सपोज लेट B takes time to complete work. B x किलोमीटर x hour असेल. B takes time to complete work. B x hours. B x hours. Then A takes time to complete work x minus 6. का? कारण A ला सेम काम कंप्लीट करण्यासाठी 6 hours टाइम कमी लागतो देन B. मग आपण इथे लिहिणार देअरफॉर A takes time to complete work. A takes time to complete work is equal to x minus 6 hour. तर आता बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर दोघांनी एकत्र काम केलं, तर दे टेक्स 13 hours 20 minutes. म्हणजे ए आणि बी जेव्हा दोघं एकत्र काम करतील त्यावेळी त्यांना ते काम कंप्लीट करण्यासाठी 13 hours 20 minutes लागलेले असतील. म्हणजेच त्यांनी एका तासामध्ये किती काम कंप्लीट केलेलं असेल. आता हीच मेथड सेम आपण लिनियर मध्येही फॉलो करतो आणि इथेही आपल्याला सेम हीच मेथड फॉलो करायची आहे. जेव्हाही डिस्टन्स वर्क रिलेटेड क्वेश्चन्स येतात तेव्हा आपण इथे सेमच करणार. लिनियर मध्येही सेम, इथेही सेम. सगळ्यात आधी आपण काय करणार, एका तासामध्ये कंप्लीट केलेलं काम किंवा इथं डेज असतील तर एका दिवसामध्ये कंप्लीट केलेलं काम हे आधी आपण फाइंड आउट करणार. मग आता इक्वेशन आपण त्या पद्धतीनेच इथेही बनवतो. आता इथे आपण काय घेणार, दोघांनी मिळून 13 hours मध्ये काम केले, 13 hours 20 minutes मध्ये केलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, 13 hours आणि 20 minutes ला आवर्स मध्ये कन्वर्ट करूया. ओके, म्हणजे बघा टाइम तुमचा इथं जो आहे इथे साईडला तुम्ही केलं तरीही चालेल. टाइम किती दिलेला आहे, 13 hours प्लस 20 minutes आहे. म्हणजेच त्याला आधी तुम्ही लिहा 13 hours प्लस 20/60 hours. हे कन्वर्ट झालं आर मध्ये, 0 0 कॅन्सल, 1/3 म्हणजे 13, इथे साईडलाच येते, 13 into 3 प्लस 1/3 म्हणजेच 40/60
3 आवर्स हा तुमचा टोटल टाइम असणार आहे. आधी आपण काय केलं, टाइमला आवर्स मध्ये कन्वर्ट केलं. का? कारण कधीही आपलं जे युनिट आहे हे नेहमी एकामध्येच असलं पाहिजे, म्हणजे आवर्स तर आवर्स किंवा मिनिट तर मिनिट. ओके. मग त्यामुळे मी पहिला टाइमला आवर्स मध्ये कन्वर्ट केले. आता दोघांना एक काम कंप्लीट करण्यासाठी 40/3 आवर्स टाइम हा लागलेला आहे. ह्याचाच अर्थ काय झाला? आता ह्यानुसार आपण काय करणार की ह्या दोघांनी एका तासामध्ये किती काम कंप्लीट केलेलं असेल. म्हणजे एका तासामध्ये बी ने काम कंप्लीट केलेलं आहे 1/6. ओके. एक काम कंप्लीट करण्यासाठी एक्स आवर्स लागले. म्हणजे 1 आवर मध्ये त्याने 1/x काम केलेलं आहे. त्याचबरोबर सिमिलरली बी ने ही किती केलेलं असणार आहे, 1/x-6 इज इक्वल टू, इथेही आपण ह्याचा रेसिप्रोकल घेणार, म्हणजे 3/40 झाला. तर आता इथे आपण सिंपली क्रॉस मल्टिप्लाय करूया. म्हणजे x-6 प्लस 6 इंटू x-6 इज इक्वल टू 3/40 प्लस x प्लस x 2x-6 होल डिवायडेड बाय x स्क्वेअर मायनस 6x इज इक्वल टू 3/40. आता तुम्ही तिकडे याला क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. म्हणजेच 40 इंटू 2x-6 इज इक्वल टू 3 इंटू x स्क्वेअर मायनस 6x. म्हणजेच आता इथे तुम्हाला सॉल्व करता येईल. आता 40 ने तिकडे मल्टिप्लाय करा. 80x मायनस 40 इंटू 6 240 इज इक्वल टू 3x स्क्वेअर मायनस 18x. बघा, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं का? आता हे इक्वेशन जे आहे हे आता तुम्ही सिम्प्लिफाय करा आधी. पहिला इकडे सगळे राईट साईडला शिफ्ट करा आणि त्यानंतर तुम्ही त्याला बाय फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला लिनियर आणि क्वाड्रॅटिक ह्या दोघांचेही इक्वेशन्स बनवायचे आहेत. होप की तुमचे डाऊट्स सगळे क्लिअर झाले असतील.